खडसे साहेब आणि ते सर्वच काँग्रेसची मंडळी या ठिकाणी जमलेली आहे. 2-3 मिनिटात माझं जे काय मला सांगायचं आहे ते विचार करत होती काय बोललं पाहिजे. निवांत बोला, पण हे जे मागे ऐका जरा शांत राहा आणि ऐका मी काय बोलतीये. कारण हे वारंवार बोलल्या जात नाही, आपल्यामधली लोक ही बोलत नाही आणि आपल्यामधल्या युवकांना हे माहिती नाही. आणि लोकांनी राहुल गांधींना काही म्हटलं तरी राहुल गांधी काय आहेत हे मी आज तुम्हाला सांगतो. युथ काँग्रेस पासून आम्ही राहुलजींसोबत जुळलो. एक दिवस असं झालं, गुजरातमध्ये पोरबंदरला एक कार्यक्रम होता आणि त्यावेळेला मी युवक काँग्रेसची जनरल सेक्रेटरी होती. आणि युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी असताना राहुल गांधींची टूर पूर्ण माझ्या अंडरमध्ये होती. तर मी पोरबंदरचा त्यांचा कार्यक्रम सेट करून, ते लँड होणार होते ते सगळे सेट करून मी समोर निघाले. तर काय कोण गडबड केली, पण त्यांना प्रार्थनेला जाऊ दिले नाही. आणि मग ती सगळी मॅनेजमेंट होती, कारण त्यावेळेला मुख्यमंत्री आताचे जे पंतप्रधान आहेत ते मुख्यमंत्री होते. आणि मग सगळ्या टेलिव्हिजनवर एवढंच चाललं की राहुल गांधीजी डिड नॉट विजिट द प्रेयर मीटिंग. पॉझिटिव्ह त्याच्यातली जी बातमी होती ती काढून टाकली आणि निगेटिव्ह बातमी त्या ठिकाणी फ्लॅश केली. मग संध्याकाळी आम्ही राहुलजी विमानाने आले, आम्ही बाय रोड त्या ठिकाणी पोहोचलो आणि दुसऱ्या जिल्ह्याची जी काही व्यवस्था होती ती सगळी आम्ही केली आणि रात्री मग एका ठिकाणी डिनरला आम्ही सगळेजण सोबत भेटले. त्या दिवशी राहुलजींचा मूड खूप खराब होता आणि ते म्हणले की नो आम्ही सगळेजण मी होती, मला असं वाटतं आमचे तेव्हाचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष ते होते, युथ काँग्रेसची बॉडी होती, जितेंद्र सिंगजी जे माजी डिफेन्स मिनिस्टर आहेत ते होते. अशी सगळीजण मंडळी आम्ही जेवायला बसलो होतो आणि राहुल गांधी जेवण सोडलं आणि वर चालले गेले. आणि जेवण सोडल्यावर मग आम्हाला पण असं वाटलं की का जेवले नाही. मग जितेंद्र सिंगजी म्हटले की रुको मैं बुलाते राहतो. जितेंद्र सिंगनी त्यांना सांगितलं की तुम्ही जेवले नाही तर पूर्ण टीम जेवणार नाही आहे. आणि व्ही.के. सिंगलाजी पण त्यावेळेला होते, आता ते पंजाबचे PWD मिनिस्टर आहेत तेही होते. तर आम्ही सगळेजण बसलो आणि आम्ही कोणी जेवायला हात लावला नाही. त्यावेळेला राहुल गांधी मग परत खाली आले आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की काय त्यांच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे आणि अशा कशा घटना घडतात. त्यांनी सांगितलं ज्या वेळेला इंदिराजींचं असॅसिनेशन झालं त्यावेळेला दोन्ही लेकरांना बंद करून 24 तास एका डिक्कीमध्ये ठेवलेलं होतं सुरक्षितेसाठी, की हे पोरं व्यवस्थित राहिली पाहिजे, यांना कोणी काही करता कामा नाही. आणि त्यांचा जो बॉडीगार्ड होता त्याच्याकडे तेवढाच उपाय होता की त्यांनी तेवढं केलं आणि मग त्या ठिकाणी इंदिरा गांधीचं असॅसिनेशन नंतर जी काही प्रोसेस होती मग त्यांना बाहेर काढण्यात आलं. तर ती जी भीती त्यावेळेला त्यांनी अनुभवली ती त्यांनी आम्हाला एक्सप्रेस करून दाखवली. मग काही कालांतरानं ते बहुतेक 20 किंवा 21 वर्षाचे होते त्यावेळेचा इन्सिडेंट्स त्या ठिकाणी आम्हाला आमच्यासोबत शेअर केला नाही त्यांनी पूर्ण, पण असं मेन्शन केलं. मेन्शन असं होतं की वडिलाचे तुकडे तुकडे त्यांनी वेचून आणले, ते एकत्र केले आणि मग वडिलांना त्या ठिकाणी त्यांनी अग्नी दिला. मी एवढं सगळं झाल्यानंतर समजा तुमच्या माझ्यासोबत हे सगळं घडलं असतं तर आपण काय केलं असतं की ज्यांनी आपल्या वडिलांवर किंवा आपल्या आजीवर असे वार केले आपण त्यांच्या प्रति आपण मनामध्ये हेट्रेड ठेवला असता किंवा द्वेष केला असता. राहुल गांधींनी आणि प्रियंका गांधींनी त्यांच्या वडिलांच्या मारेकऱ्यांना माफ केलं. आणि हे अख्ख्या हिंदुस्थानामध्ये दुसरीकडे कोणताच नेता करू शकतो. इतके खुन्नसवाले आता राज्य करतायत ते तर कधी माणसं उडवून टाकतात, त्यांची स्वतःची माणसंच कधी उडवून टाकते पण आपण हे विसरतो. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ही त्यांनी ती धुरा सांभाळली
पण मीडिया, सोशल मीडिया नाही त्या गोष्टी त्यांच्यावर बोलले तरी त्यांनी त्यांच्यावर बोलणाऱ्यांनाही माफ केलं आणि स्वतः अजून ते कार्यरत आहे. आपलं चुकतं. काय म्हटलं जात होतं? मुसीबत का नाम महात्मा गांधी आहे वाक्यप्रचार. हा आहे की नाही? हा वाक्यप्रचार हो की नाही? मुसीबत का नाम महात्मा गांधी हा वाक्यप्रचार काय काय दर्शवतो? हा खरंच मुसीबत का नाम महात्मा गांधी आहे का? हे आता जे लोक सत्तेत आहेत त्यांनी असं आपल्या एक एक नेत्याला, आपल्या एक एक विचारधारेच्या स्तंभाला नष्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आपण शांततेमध्ये ते सगळं सहन करत घेतलो. काही लोकांना तर लाज वाटायला लागली की आम्ही काँग्रेसमध्ये आहोत आणि काँग्रेसमधनं सोडून जायची मुमा भरपूर लोकांनी मला देखील दिली की तू असं कर, आम्ही तुला हे करू, तसं कर, आम्ही तुला. म्हटलं काही नाही, विचार संपवू शकत नाही. माझ्या वडिलांचं मला अजूनही आठवतं. त्यांना वाटलं की मागच्या वेळेचे मुख्यमंत्री आम्ही सगळेजण चांगले दोस्त मित्र आहोत, बसतो उठतो कधीतरी सोबत जेवणही करतो, तर त्यांना वाटलं की सोडेल काही पक्ष. मला म्हणे हे बघ आपल्यापर्यंत जोपर्यंत जमेन तोपर्यंत आपण राजकारण करू, नाही तर आपण बाजूला होऊन जाऊ, पण विचारधारा कधीही सोडू नये, कधीच सोडू नये विचारधारा. काय मतलब आहे? आपण विचार आपले सोडले, आपण त्यांच्यात कवड्या मिळवायला लागलो तर आपल्या अस्तित्वाला, आपल्या विचाराला आणि आपल्या हिंदुस्थानाच्या संस्कृतीला तडा जो गेलेला आहे तो आपण बुजवू शकणार नाही. आजच्या दिवशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, अहो छोटं मोठं राजकारण सोडा बाजूला, काय मतलब नाही, पण आपला विचार त्या ठिकाणी आपण पक्का पकडला पाहिजे आणि त्या विचाराच्या अनुषंगानं आपली पूर्ण वागणूक राहिली पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज राहिली पाहिजे, आपलं राहणीमान राहिलं पाहिजे. काय सुरू आहे अमरावती जिल्ह्यामध्ये? तुम्ही मला योद्धा म्हणताय, पण तिथं जाण्याचं काम का करावं लागलं मला? इतकी काही मंडळी इतके वायफळरित्या त्या ठिकाणी जे लोक सेवा करतायत त्यांच्यावर 8 दिवस निघाला की त्यांच्यावर शेण फेकायला सुरुवात केली. म्हणलं मला बघू देत आता जाऊन काय होतं इथं. आणि मला काय, मला शुगर नाही, मला बीपी नाही, थोडंसं बीपी कधीतरी वाढतं, आराम केल्यावर परत व्यवस्थित होतं, बाकी मला काही नाही. म्हणून मी म्हणलं देवाचं नाव घ्यावं, व्हायचं असं तर कोणालाही होते, नाही तर पण त्या जे सेवा करतायत त्यांचं प्रोटेक्शन करणं हे माझं काम. आणि म्हणून मग मी त्या दिवशी त्या ठिकाणी गेले आणि त्यांना म्हटलं बघा एक वेगळा विषयही होतोय. पहिले हे रोगराई आल्यानंतर असं दर्शवण्यात आलं होतं की एका विशिष्ट समाजामध्येच जातो आणि केवढं मोठं त्याचंही राजकारण करण्यात आलं. इव्हेंट, कोरोना महामारीचा इव्हेंट करण्यात आला. हे आपण कसं विसरू शकतो? हे आपण कसं विसरू शकतो? आणि ज्या लोकांना काँग्रेस पक्षाने सगळं काही दिलं त्यांनी पण नौटंक्या केल्या. ही वस्तुस्थिती आहे. अरे तुम्हाला सगळं काही मिळाल्यानंतर तुम्ही किती खंबीर राहिला पाहिजे आणि किती निष्ठेने राहिला पाहिजे. तेही लोक निष्ठेने राहिले नाही, हे दुःख या ठिकाणी आज मी व्यक्त करते. ही वेळ आहे आपल्याला सगळ्यांना सगळं काही समजावून घ्यायची. पण ह्या सगळ्या गोष्टी राहुलजींच्या आज या वाढदिवसाच्या निमित्तानं वेणुगोपाल सरांनी जे या ठिकाणी आपल्याला निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाच्या अनुषंगानं आपण सगळेजण चालतो आहोत. आपण सगळ्यांनी आपली विचारधारा, आपली एकी ही व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि आपल्या विचारधारेला अजून सुदृढ केलं पाहिजे. माफ करता आलं दुश्मनांना तर ठीक आहे, पण राहुल गांधींसारखं माफ कसं करावं हाही प्रश्न डोळ्यासमोर येतो. एवढंच या ठिकाणी बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.